नमस्कार लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व महिलांसाठी एक महत्त्वाची अपडेट आली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये सुलभता आणि पारदर्शकता आणण्यासाठी शासनाकडून खात्याची ई-केवायसी करणे सर्व पात्र महिलांसाठी अनिवार्य केलेले आहे। परंतु तांत्रिक अडचणीमुळे अजून सुद्धा बऱ्याचशा लाडक्या बहिणी आपल्या खात्याची ई-केवायसी करू शकत नाहीत। अशातच ई-केवायसी करण्याची शेवटची तारीख ही जवळ येत आहे। तर ज्या लाडक्या बहिणींचे वडील किंवा पती नाहीत अशा महिलांसाठी शासनाकडून कोणता पर्याय काढू शकतात किंवा लाडकी बहीण योजना वेबसाईटच्या तांत्रिक अडचणीमुळे अजून सुद्धा काही महिला आपल्या खात्याची ई-केवायसी करू शकत नाहीत, यावर सरकारकडून काय मार्ग काढला जाऊ शकतो यासंबंधी संपूर्ण चर्चा आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत। व्हिडिओ तुमच्या कामाचा आणि महत्त्वपूर्ण असणार आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, त्याच्यामुळे अशाच प्रकारचे नवनवीन माहितीचे अपडेट आपल्यापर्यंत वेळेत पोहोचायला मदत होईल। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर लाडक्या बहिणींनो, आपल्याला माहिती आहेच की 18 सप्टेंबरपासून प्रत्येक लाभार्थी पात्र महिलेला आपल्या खात्याची ई-केवायसी करणे शासनाकडून अनिवार्य करण्यात आले आहे आणि ही ई-केवायसी करण्याची मुदत 18 सप्टेंबरपर्यंत ठेवण्यात आली आहे। परंतु या योजनेची जी वेबसाईट आहे त्याच्यावर बऱ्याचशा तांत्रिक अडचणी अजून सुद्धा येत आहेत आणि त्यामुळे बऱ्याचशा लाडक्या बहिणी ई-केवायसी करण्यापासून वंचित राहिल्या आहेत। आता 18 सप्टेंबर ही तारीख जवळ येत आहे, अगदी शेवटचे 10 ते 12 दिवस राहिलेत, परंतु अजून सुद्धा बऱ्याचशा लाडक्या बहिणींची ई-केवायसी झालेली नाही। लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरून मिळालेल्या माहितीनुसार तब्बल 2.4 कोटी महिला या लाडक्या बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत, परंतु आतापर्यंत फक्त 80 लाख महिलांचीच ई-केवायसी पूर्ण झालेली आहे। मग उरलेल्या 1.5 कोटी महिलांचं काय होणार? यामध्ये बऱ्याचशा महिला या त्यांचे वडील नाहीत किंवा पती नाहीत अशा आहेत। मग त्यावर सरकारकडून काय पर्याय काढू शकतो याबद्दल सरकारकडून अजूनपर्यंत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही। अशातच राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत आहेत आणि त्यांची आचारसंहिता सुद्धा चालू झाली आहे। दरम्यान लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती ई-केवायसी करण्यासाठी येणारी तांत्रिक अडचणी, त्याचबरोबर काही महिलांचे वडीलही नाहीत आणि पतीही नाहीत अशा महिलांनी ई-केवायसी करण्यासाठी कोणाचे आधार कार्ड नंबर टाकायचे, हे दोन गंभीर प्रश्न आहेत आणि त्यावर सरकारकडून अजूनपर्यंत कुठलीही अधिकृत माहिती सांगितली जात नाही। आणि लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्याची शेवटची तारीख ही 18 नोव्हेंबर ठेवण्यात आलेली आहे। या सर्व गोष्टीचा विचार करता आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा विचार करता ई-केवायसी करण्यासाठी सध्या स्थगिती देण्यात येऊ शकते। 31 जानेवारीपर्यंत सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या संपणार आहेत, त्यानंतरच शासनाकडून काहीतरी अधिकृत घोषणा होऊ शकते आणि तोपर्यंत लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करण्यासाठी शासनाकडून स्थगिती देण्यात येऊ शकते। बाकी या सर्व प्रक्रियेबद्दल तुमची मते काय आहेत हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीचे अपडेट मिळवण्यासाठी आताच आपल्या माहिती हक्काची या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, त्याच्यामुळे पुढचे येणारे अपडेट तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील। भेटूया नवीन एका महत्त्वपूर्ण अपडेटसह नवीन एका व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।